पेशंटची 99% गॅरंटी नाही आहे. बघा 8 दिवसात चालणार हे माझे वचन आहे आणि मेरा वचन ही मेरा शासन आहे. सप्रेम नमस्कार. आत्मा मालिक. माझं नाव आधीचं रेश्मा हेमंत देशमुख आणि आत्ताचं सौ रेश्मा सचिन गडकरी. मी नाशिक जिल्हा न्यायालय नाशिक इथे ॲज अ ज्युनियर क्लर्क म्हणून कार्यरत आहे. तसं माझं खूप छान गेलं, मस्त अगदी. आणि मला खूप काही करायची हौस, सगळ्या अदर ॲक्टिव्हिटीज करायची हौस. आणि तसंच पुढेही चाललं. शाळा, कॉलेजमध्ये 12वीपर्यंत मी सगळे सर्टिफिकेट्स वगैरे हातात घेतले, एक सरकारी नोकरी लागावी ह्या उद्देशाने. आणि त्यानंतर मग FYपासून म्हटलं की नाही, आपण जॉब करायचा पार्ट टाईम आणि मग आपलं शिक्षण कंप्लीट करायचं. शिवाय नाटकाची आवड, संगीताची आवड, डान्स, लेखन आणि वक्तृत्व स्पर्धा आणि त्यात NCC मला खूप आवडायचं. म्हणजे जो एक रविवार मी यायचा तोही मी बिझी करून टाकला. पूर्ण असं बिझी शेड्यूल, एकदम छान एकदम छान वाटायचं. इकडे पळ तिकडे पळ, मस्त खूप छान आयुष्य चालू होतं. असंच असताना आणि मला पत्रकारितेची आवड खूप लागली. मी पत्रकारितेमधनं मास्टर डिग्री घेतली आणि मास्टर डिग्री घेतल्यानंतर काही त्याच वेळेस कोर्टाच्या जागा सुटल्या होत्या. माझ्याकडे सर्टिफिकेट वगैरे सगळं होतं. कॉलेज करायचं, कॉलेजमधून क्लास करायचा, क्लास झाल्यानंतर जॉब करायचा आणि ते झाल्यानंतर टायपिंगची प्रॅक्टिस करायची आणि मग घरी जाऊन अभ्यास वगैरे सगळं बिझी शेड्यूल असताना आणि माझ्या आईवडिलांच्या पुण्याने, सद्गुरूंच्या आशीर्वादाने मला नाशिक जिल्हा न्यायालय इथे 2010मध्ये ऑर्डर आली. मी जॉईन झाले. ऑफिसचं पण खूप छान चालू होतं. आणि मध्येच 2013मध्ये एक म्हणतो ना आपण की एक आयुष्याला एक वेगळं टर्निंग मिळतं, तसं काहीतरी झालं. ठीक आहे, ते आयुष्यात आलं संकट, त्याला मी पार केलं. पुढे म्हटलं नाही, चालत राहायचं. पुढे छान परत चालू राहिले. 2016 साली मी निफाडला असताना त्याच वेळेस 2017 एक वर्षांनी म्हणजे मला सचिन गडकरी यांच्याशी माझा विवाह झाला. अगदी प्रचंड प्रेम करणारा नवरा आणि बहिणीसारखी नणंद, आईची माया असणारी सासू, अगदी दृष्ट लागावी असा संसार चालू होता माझा. खूप काही सगळं जसं काही स्वप्नवत खूप छान चालू होतं. आणि त्यातच पुन्हा एकदा आयुष्याने माझ्या टर्निंग पॉईंट घेतला. 14 फेब्रुवारी 2019 तो दिवस मी कधीच विसरणार नाही. कारण त्या दिवशी मला ताप यायला सुरुवात झाली आणि ताप यायला सुरुवात झाल्यानंतर कसला ताप आहे, ठीक आहे, गोळ्या औषधं घेतल्या, सगळं केलं, ताप गेला. आणि त्याच वेळेस मला माझ्याकडे त्यावेळेस पगार बिलाचा टेबल होता. बरं, पगार बिलाचा टेबल आणि फेब्रुवारी महिना, मार्च एंडिंग म्हटल्यानंतर खूप मोठी जबाबदारी होती. आपण ती जबाबदारी झटकून चालणार नव्हतो आणि म्हणून ऑफिसकडेही लक्ष द्यायचं आणि तापाकडे पण, या सगळ्या गोष्टींमध्ये बॅलन्स करता करता माझी तब्येत जरा जास्तच गंभीर झाली. नाशिकला आले, काही हॉस्पिटलला ॲडमिट वगैरे झाले, ताप गेला, परत यायचं, परत ताप गेला. त्याच वेळेस मी प्रेग्नेंट होते आणि प्रेग्नेंट असताना ह्या औषधांमुळे माझं बाळ ॲबॉर्ट झालं. ॲबॉर्ट झाल्यानंतर परत नंतर ताप येत होता, पण लक्षात नाही आलं. नंतर खूप डॉक्टरांनी विचारले की कशामुळे, तर एका हॉस्पिटल गेल्यानंतर ते बोलले की आपण सोनोग्राफी करूया. सोनोग्राफीमध्ये असं लक्षात आलं की बाळ ॲबॉर्ट झालं आहे, पण बाळाचा 14 mm क्लॉथ माझ्या पोटात राहिला आहे आणि त्याच्यामुळे मला ताप येतो आहे. करायचं काय? क्रिटिंग करायला सांगितलं. ते म्हणत होते की ताप येतो आहे, त्याच्यामुळे क्रिटिंग करता येणार नाही. आणि हे म्हणायचे की ते केल्याशिवाय ताप थांबणार नाही. करायचं काय? एका रात्री युरिन माझी ब्लॉक झाली. मी गायनोकॉलॉजिस्टकडे गेले दुसऱ्या दिवशी.
कॅथेटरने युरिन काढून घेतली. परत ते बोलले की आपण ताप थांबायची वाट बघूया आणि मग नंतर क्लिटिंग करूया. घरी आले. घरी आल्यानंतर त्या रात्री परत माझी युरिन ब्लॉक झाली. आईला खूप टेन्शन आलं. आई म्हणे आता काहीही हो आणि आपल्याला ते करायचं. म्हणून आम्ही परत गायनोकॉलॉजिस्टकडे गेलो. त्यांनी सांगितलं ठीक आहे, आता ताप कमी झालेला आहे, आपण थोडंसं वाट बघूया आणि आजच्या आज क्लिटिंग करूनच घेऊया. आणि म्हणून त्यांनी मला सलाईन लावलं आणि ऑपरेशन थिएटरमध्ये घेणार वेळेस सलाईन झालं की आपण ऑपरेशन थिएटरमध्ये जाऊ आणि करूया. आणि तेच चालू असताना मला डाव्या पायाला मुंग्या यायला लागल्या, हाताला मुंग्या यायला लागल्या. म्हटलं हे होतं काय असं. म्हणून त्यांनी डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टरांनी बघितलं तर मॅडम बोलल्या की मला काही खरं दिसत नाही, हिची तब्येत खूप सिरियस होते काहीतरी. आणि असं करत करत असताना तो ताप माझ्या मेंदूकडे जात होता आणि पाय गेला, हाताला मुंग्या आल्या आणि मला उठताच येईना. म्हटलं आई मला उठताच येत नाही, करायचं काय. आणि तिथे ते नेमकी मी 25 पायऱ्या चढून वरती आले होते. बरं पायऱ्यांनी खाली जायचं कसं काय. येताना मी व्यवस्थित आले. आईला वाटलं की अशक्तपणामुळे होतंय की काय. म्हणून ती बोलली की दीदी तू जरा धीर धर, कर काहीतरी. म्हटलं अगं मला उठताच येत नाही, काय करू मी. ती म्हणे तसं नाही. पण मी त्या पायऱ्या अक्षरशः म्हणजे कमरेवर हे करत करत मी खाली उतरले. आणि खाली उतरल्यानंतर भावाला फोन केला. भाऊ ताबडतोब आला. मॅडमनी सांगितलं, हॉस्पिटलचं नाव सांगितलं, त्या हॉस्पिटलमध्ये हिला ताबडतोब ॲडमिट करा. आणि तोपर्यंत माझी तब्येत सिरियस होत होती. हॉस्पिटलला जाताना माझी तब्येत आणखीन सिरियस झाली. मला 2-2 दिसायला लागले. एक व्यक्ती प्रत्येक गोष्ट 2-2 दिसायला लागली. करायचं काय. आणि मग त्यांनी लगेच तिथे निर्णय घेतला की आपण हिचा MRI करूया. MRIच्या मशीनपर्यंत जाऊस तर मी पूर्ण अशी बेशुद्ध झाल्यासारखे होते. MRI केला. त्यांना काहीतरी कळलं की GBSच्या जवळपास जाणारा काहीतरी आजार झालेला आहे, पण नक्की कळत नव्हतं. माझं पोट जवळजवळ असं पूर्ण मोठं झालेलं होतं. बरं कशामुळे काय मला काही कळत नव्हतं. मी थोडीशी फक्त मला अंदूक सगळं आठवत होतं. मला असं वाटायचं की कदाचित मी आजारामुळे बारीक झाले म्हणून माझं पोट पुढे आलं आहे की काय, असं काहीतरी मी विचार डोक्यात करायचे. आणि झालं. असं करता करता मी पूर्ण बेशुद्ध झाले आणि व्हेंटिलेटरवर गेले. आई भाऊ सगळे घाबरून गेले. डॉक्टरांनी बघितलं की ते पोट खूप मोठं होतं. डॉक्टर बोलले की हिला झालेला आजार आणि हे पोट मोठं होतं याचा काहीही संबंध नाही, हे वेगळं होतं आहे. हे आतडे गोळा होत आहे किंवा काय होतं, पण याचा आणि त्याचा काही एक संबंध नाही. त्यांनी रात्रीचा वेळ होता. मला तर काहीच आठवत नाही, पण मला हे लोक सांगतात की बाबा रात्रीचा वेळ होता आणि स्पेशल डॉक्टर आले होते. त्यांनी बघितलं, पट्टीने ते मोजलं. ते बोलले की जर उद्या ऑपरेशन केलं नाही तर कदाचित ते आतमध्ये फुटू वगैरे शकतं आणि त्यात पेशंटची 99% गॅरंटी नाही आहे. भाऊ माझा घाबरून गेला. काय करायचं. आणि आपण म्हणतो ना की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये अध्यात्माचं खूप मोठं महत्त्व असतं. तर ते खरं तिथे मला कामाला आलं. कारण अध्यात्मामध्ये माझं बालपण गेलेलं. त्या अध्यात्माची एक सकारात्मकता कुठेतरी आतमध्ये होती आणि ती माझ्या अवतीभोवती तो वलय होतं. आणि तीच माझ्या भावाची, माझ्या आईवडिलांची ती श्रद्धा तिथे खूप कामी आली. त्यांनी माझ्या सद्गुरूंना सांगितलं, सद्गुरूंचा धावा केला आणि एक गो अर्क सद्गुरूंचं स्मरण करून भाऊ बोलला की ठीक आहे ना, माझी बहीण जर वाचू शकणार नाही आहे तर मला एक प्रयोग करू द्या. बाबांचा आशीर्वाद घेऊन ते गो अर्क त्याने व्हेंटिलेटरवर असताना डॉक्टरच्या परमिशनने की जे काय होईल आता ते माझी जबाबदारी असेल, त्याने गो अर्क ते मला पाजलं. आणि चमत्कार म्हणा, श्रद्धा म्हणा की त्याच्या विश्वासाने, श्रद्धेने दुसऱ्या दिवशी मला मोशन पास झाली, माझं पोट सपाट झालं आणि मला थोडीशी जाग आली. सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं आणि खूप छान वाटलं. पण त्यात अजून एक प्रॉब्लेम असा झाला की माझे जे रिपोर्ट होते ते 3 दिवस मुंबईला पाठवलेले होते आणि ते रिपोर्ट आल्याशिवाय मला पुढची ट्रीटमेंट करता येत नव्हती. मी होते व्हेंटिलेटरवर. मला इथे घशामध्ये कसं तरी होत होतं, मला काही बोलता येत नव्हतं, पण तरीही ते चालू असताना मला समोर काहीतरी दिसत होतं. डॉक्टरांनी सांगितलं की 3 दिवस जर रिपोर्ट आले नाही तर पेशंटला आपल्याला ट्रीटमेंट करता येणार नाही, पण पेशंटनी तोपर्यंत रिस्पॉन्स दिला पाहिजे, नाहीतर पेशंट वाचू शकणार नाही, BP लो होऊ शकतो. ठीक आहे. ते पण गेले. ते 3 दिवस टळले कारण
त्या याच्यामध्ये मी खूप चांगला रिस्पॉन्स देत होते. तर डॉक्टरांना ते खरंच एक मिरेकलसारखं वाटलं की एवढं व्हेंटिलेटरवर पेशंट असताना पेशंट खूप छान रिस्पॉन्स देत आहे, म्हणजे पुढे होप्स आहेत. रिपोर्ट आला. त्याच्यानंतर मग माझ्या शरीराने चांगला रिस्पॉन्स दिला. माझी काय म्हणतात त्याला ट्रीटमेंट वगैरे सुरू झाली छान. आणि ट्रीटमेंट सुरू होत असताना म्हणजे त्या आठवणी जरी आठवल्या मला तरी कधी कधी हसायला येतं, अंगावर काटा येतं आणि असं वाटतं की बापरे, आपण या सगळ्यातनं एवढं इतकं आलो इथपर्यंत, म्हणजे खूप भयानक. कारण मला बेडसोर झाले होते, मला सरळ होते तर मला म्हणतो ना आपण कानोडं होता येत नव्हतं. बेडसोर झाल्यामुळे डॉक्टर म्हणायचे की तुम्हाला कानोडं व्हावं लागेल वगैरे, ते काही नव्हतं करता येत. आणि ते सगळं होत असताना मला जो त्या हॉस्पिटलचा स्टाफ होता, म्हणजे अगदी तुम्हाला सांगते की सफाई करणाऱ्या मावशांपासून तर डॉक्टरांपर्यंत सगळ्यांचा खूप म्हणजे खूप सपोर्ट मिळत होता. कारण कुठेतरी मी आजारामुळे किंवा याच्यामुळे असं थोडीशी हट्टी झाले होते. चिडचिडी नाही पण हट्टी झाली होती की मला हेच पाहिजे, तेच पाहिजे. आणि हे सगळं चालू असताना की डॉक्टरांनी कधीही मला विरोध केला नाही की बाबा रे ठीक आहे. मग मी म्हणायचे की नाही, मला माझा भाऊच इथे पाहिजे, ICUमध्ये भाऊच पाहिजे, मला दुसरं कोणीही नको, कोणीच नको. तर त्यांनी सांगितलं, ICUमध्ये कोणाला परमिशन नव्हती तरी त्यांनी सांगितले की हां ठीक आहे दादा, रे तू बघ आता तिच्याकडे. त्यानंतर मग मला 15 दिवस वगैरे मी ICUमध्ये होते. आणि एक खूप छान होतं की ICUमध्ये असतानासुद्धा मला सगळ्या गोष्टी आठवत होत्या की मला माझ्या ऑफिसचे जे माझे कम्प्युटरचे पासवर्ड आहेत किंवा कुठे काय गोष्टी ठेवलेल्या आहेत त्यासुद्धा आठवत होत्या. कारण कुठेतरी मला एक टेन्शन होतं की बाबा रे आता मार्च एंडिंग होतं, कसं काय झालं, ऑफिसचे पगार बाकी, हे बाकी आहे. तिथे सगळं व्यवस्थित माझ्या जे सहकारी लोकांनी खूप छान हँडल केलं होतं, पण मला कुठेतरी ती चिंता होती. म्हणून मी विचारायचे आणि ते ऐकून डॉक्टरांना आश्चर्य वाटायचं. कारण डॉक्टर बोलले की अशा याच्यामध्ये कदाचित जो पेशंट असतो त्याची जी स्मरणशक्ती आहे ती जाण्याची शक्यता असते किंवा त्याला काही आठवत नाही. आणि हिला तर पासवर्ड वगैरे सगळं आठवत आहे, म्हणजे पेशंट खूप छान रिस्पॉन्स देत आहे. नंतर मला जेवण जात नव्हतं तर त्यांनी मला नाकातून नळी टाकली. नाकातून नळी टाकल्यानंतर मग नाकातून त्या नळीच्याद्वारे मला जेवण वगैरे द्यायचे सगळं. आणि ते सगळं चालू असताना कुठेतरी वाटायचं की मला जिभेचे चोचले फार, म्हणजे की मला हे खायचं ते खायचं. सगळं असं चालू असताना नाकातनं तर जिभेला मला काही चवच मिळायची नाही. मी म्हणायचे की नाही नाही, मला तुम्ही मला खायला द्या, पाणी प्यायला द्या. ते म्हणायचे की नाही, तू जर हे, त्यांनी सांगितलं काही वेळ झाल्यानंतर, काही दिवस झाल्यानंतर की तू जर हे मला पाणी एवढं पिऊन दाखवलं तर तुझी नळी काढणार. आणि माझा इतका दांडगा आत्मविश्वास, ती विल पॉवर इतकी चांगली झाली ती की त्यांना म्हटलं हो हो मी पिणार ते पाणी. आणि मी त्यांना ते पाणी पिऊन दाखवलं. त्यानंतर माझी नळी काढली. पण मला गिळायला त्रास व्हायला लागला, मला गिळायची भीती वाटायला लागली. म्हणजे मी विसरून गेले लिटरली की गिळता कसं. मी आईला विचारायला लागले की आई एक खाल्लाय घास, पण गिळायचं कसं काय. म्हणजे इतकी डेंजर अवस्था होईल असं मला वाटलं सुद्धा नव्हतं. की एका दिवशी काय झालं होतं की सर मला बघायला आले, म्हणजे न्यूरोलॉजिस्ट आहे, की ते बघायला आले की बाबा कुठपर्यंत ट्रीटमेंट आहे. तर सर मला सांगितलं की हे बघा, एक बघ ताई, तुला आता 8 दिवसात चालायचं आहे. आणि त्यावेळेस बाहुबली मी बघितलेला पिक्चर त्याच्या अगोदर, आणि तो कुठेतरी माझ्या डोक्यात झाला होता, तो आवडता पिक्चर वगैरे. आणि त्यांनी मला विचारलं की ताई तुला 8 दिवसात चालायचं आहे. आणि मी त्यांना अगदी असं करून बोलले, सर मी चालणार, बघा 8 दिवसात चालणार, हे माझे वचन आहे आणि मेरा वचन ही मेरा शासन आहे. मी असं बोलल्यावर सगळे डॉक्टर हसायला लागले, ते हसायला लागले. म्हणे सर हे पेशंट असं करतं, म्हणे सिरियसली घेतच नाही, असं हसवतं, काय करणार आहे म्हणे आता. आणि तिथून मग नंतर घरी आले. घरी आल्यानंतर मग फिजिओथेरपी चालू झाली. फिजिओथेरपी झाल्यानंतर मग मी मस्त चालायला लागले. आणि तिथे त्यावेळेस काही एवढ्या अडचणी येत नव्हत्या. आई माझी रोज प्रॅक्टिस घ्यायची. आई म्हणायची नाही बा तुला उभं राहायचं आहे ना, असं करावं लागेल. अक्षरशः म्हणजे तिने मला म्हणतो ना आपण छडी घेऊन घेऊन तिने मला उभं राहायला शिकवलं की नाही नाही असं आळस करायचं नाही बेटा, तुला करावं लागेल. आणि मग मी रोज थोडेसे फेरी मारायचे. आणि त्याच्यानंतर मी बसायला लागले. आणि बिटवीन माझ्या भावाने जॉबला थोडासा ब्रेक घेतला होता. नंतर तो ऑफिसला जायला लागला. आणि तो माझ्यापेक्षा लहान असून तो खरं तर माझं आई आणि वडील दोन्ही झाला होता. नंतर मला मग, कारण मला झालं काय होतं की ह्या सगळ्या याच्यामध्ये ना मला युरिन आणि टॉयलेटचं सेन्सेशन गेलं होतं. मला कॅथेटर लावली होती. आणि त्याच्यानंतर जाताना तर मला डायपर घालून जायचा. पण लक्षात आलं नाही, मी बसून राहायचे. त्या डायपरनी मला थोडासा परत बेडसोर झाला. पण परत आयुष्याने कलटणी मारली. परत एक वेगळं वळण आलं.
एक असं वळण की मला परत ते अपेक्षितच नव्हतं. साधारण 2019च्या डिसेंबरला वगैरे परत मला दुसरा स्ट्रोक बसला. ज्यावेळेस सेकंड स्ट्रोक बसला आणि लॉकडाऊनमुळे माझा काही व्यायाम झाला नाही. ठीक आहे, मग डॉक्टरांना आम्ही दाखवायला गेलो. डॉक्टरांनी बघितलं आणि आई आणि भावाला सांगून दिलं की ही आता परत कधी चालू शकणार नाही. बस तिथे सगळं विश्वास संपल्यासारखं झालं. हे ऐकून तर माझ्या आईने बसूनच घेतलं की बापरे, आता हे काय आहे, तुम्ही हिला कायमची बटनाची व्हीलचेअर घ्या, पुढे काही खरं नाही, कारण हिचे पाय आता जे आहेत ते छोटे छोटे होणार आणि परत ते सरळ मागे येत होते त्या मागे येतील आणि कदाचित चिटकून जातील असं त्यांनी सांगितलं. खूप मनात इतकं काहूर, इतके प्रश्न, असंख्य प्रश्न निर्माण झाले की आता करायचं काय पुढे. पूर्ण म्हणजे गळून गेल्यासारखं झालं. सगळे हतबल होऊन गेले. जो माझा संसार नुकताच सुरू झाला होता, की जो अजून फुलतच होता, तो फुलण्याच्या आधीच तुटणार होता. ते मला परत ॲक्सेप्ट करतील का. त्याच्यानंतर माझा भाऊ, की ज्याने माझ्यासाठी नोकरी त्याची सोडली होती, त्याच्या नोकरीचं काय, त्याच्या लग्नाचं काय, असे असंख्य 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 प्रश्नांनी एकदम खूप म्हणजे खूप काहूर माजलं माझ्या मनात. पण मी म्हटलं नाही, शांत बसायचं. खूप शांत झाले आणि शांत राहून एकच विचार मनात आला की जिथे या लोकांचं विज्ञान संपतं ना, तिथून आपलं अध्यात्म सुरू होतं. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन. हे वाक्य माझ्या सारखं मनात सारखं घुमत होतं की म्हटलं नाही नाही, हे सगळं बरोबर आहे की आपण जर आपलं मन प्रसन्न ठेवलं तर पुढे सगळं व्यवस्थित होणार आहे. म्हणून मी सगळं झटकून दिलं. म्हटलं आपण आपलं फिजिओ वगैरे करायला घ्यायचं. मला फिजिओथेरपिस्ट पण खूप छान मिळाल्या. त्यांनी फिजिओ सुरू केलं आणि अगदी मुंगीच्या पावलाने का होईना, पण मला थोडी इम्प्रूव्हमेंट जाणवायला लागले. जे माझे पाय त्यांनी सांगितले होते की गोळा होणार आहे, बारीक होणार आहे, तसं काहीच होत नव्हतं. एक कुठेतरी ती एक विश्वास होता, आत्मशक्ती होती, एक विल पॉवर होती, त्याच्यामुळे ते व्यवस्थित छान सगळं चालू होतं आणि माझे पाय पण असे छान व्यवस्थित होत होते. आणि मग मी ठरवलं की नाही, आता आपण आपलं ऑफिस जॉईन करायचं. आता खूप झालं आपलं घरी बसणं, आता कुठेतरी आपल्याला उभं राहायला पाहिजे. ऑफिसला जॉईन करायच्या वेळेस त्यांनी सगळं मला सांगितलं की त्या जे फॉर्मॅलिटीज असतात, मेडिकल टेस्ट बेस ते सगळं झाल्या आणि मग मी 1 सप्टेंबरला ऑफिस जॉईन करायचं ठरवलं. पण परत प्रश्न निर्माण झाले, अरे आपण ऑफिस जॉईन करायचं ठरवलं आहे, पण कसं. कारण मला कॅथेटर बसवलेली होती आणि आजही मला कॅथेटर लावलेलं आहे. हे कॅथेटर असताना तिथे कसं काय होणार. शिवाय माझं युरिनचं आणि टॉयलेटचं पण सेन्स गेलेला होता. तर मग ऑफिसमध्ये आपलं कसं काय होणार. ठीक आहे, आपण तिथे बसू वगैरे, पण पुढचं काय, असे परत प्रश्न निर्माण झाले. पण म्हटलं नाही, आपण कुठेतरी तर आपल्याला या प्रश्नांची उत्तरं शोधून आपल्याला कुठेतरी पाऊल उचलावं लागणार आहे. भावाशी या संदर्भात मी बोलले की असं करायचं आहे. भाऊ बोलला तू घाबरू नको, मी तुझ्यासोबत आहे. आणि निफाडला माझी त्यावेळेस ट्रान्सफर होती, माझं सासर पण तिथेच होतं आणि मी माझ्या मिस्टरांना पण सांगितलं. त्यांनी मला खूप उभारी दिली की नाही रेश्मा, तू खरंच चांगले, मी आहे इथे, तू काही टेन्शन घेऊ नको. माझ्या ननंदबाई पण बोलल्या की काही प्रॉब्लेम नाही आहे, तू इकडे, आपण सगळे मिळून या गोष्टींवर काहीतरी सोल्युशन काढू, मार्ग करू, होईल व्यवस्थित सगळं. आणि मग मी माझ्या भावाला घेऊन तिथे गेले. 5 महिने व्यवस्थित काढले तिथे. पण परत प्रश्न आला की ज्यावेळेस मी ऑफिस जॉईन केलं तेव्हा प्रश्न आला की आता आपण ऑफिस जॉईन केले, आपल्याला काम कुठलं मिळणार. बरं, काम कुठलं मिळणार, तर मला कारण साधं पेनसुद्धा हातात धरता येत नव्हता. मग आपण करायचं काय. तिथे माझे सगळे अधिकारी सहकारी त्यांनी मला हे सांगितलं की तू काही टेन्शन घेऊ नको. मग मी म्हटलं चला धरून तर बघू पेन. आणि ते होत असताना माझ्याकडनं खूप व्यवस्थित काम केलं गेलं. खूप छान पद्धतीने तिथे दिवस जात होते आणि असं करता करता मला अजून आत्मविश्वास वाढत होता की मासिक धर्माच्या वेळेस काय करायचं. ती फार मोठी अडचण होती की डॉक्टरांनी ते सांगून दिलं होतं त्यावेळेस की आता उभी राहू शकणार नाही. आणि एकीकडे फिजिओ चालू होतं, पण इम्प्रूव्हमेंट जी होत होती ती हळूहळू होत होती. अजून तर मी बेडवरच होते आणि व्हीलचेअरवरच होते. म्हणजे स्वतः काम अशी करू शकत नव्हते. आजही मी स्वतःचं इतकंसं काम नाही करू शकत. इम्प्रूव्हमेंट माझे खूप होते, पण तरी. आणि त्यावेळेस मग करायचं काय. तर मी खूप मोठा प्रश्न माझ्यासमोर पडला. पण माझा लहान भाऊ त्यावेळेस तो बोलला की दीदी तू घाबरू नको, कारण आई सर्व्हिसला जायची.
आई सर्व्हिसला जायची आणि घरी जर समजा म्हटलं की बाबा माझ्या जोडीला एखादी बाई ठेवायची वगैरे की काम करण्यासाठी वगैरे, पण मग मला उचलण्याचा प्रश्न यायचा की तब्येत माझी व्यवस्थित म्हणजे त्यावेळेस तब्येत व्यवस्थित होत होती किंवा उचलायचं कसं, पूर्णच उचलून ठेवायचं. मग एक बाई काय करणार ना, तिथे कोणतरी पुरुषच हवा होता. कारण आईला जरी घरी ठेवलं असतं, भावाला नोकरीला पाठवलं असतं, परत तोच प्रश्न पडला असता. आणि मग शेवटी कुठेतरी मला लाज वाटायची हे. तर भावामध्येच मी माझ्या आईला बघितलं की तो जो माझा दृष्टिकोन होता बघण्याचा, तो कुठेतरी ह्या गोष्टीमुळे बदलला. की भावाने मला खूप सपोर्ट केला, दीदी तू असं समजू नको, की जाऊ दे. तो अगदी म्हणजे मला त्याच्या लहान बाळासारखं ट्रीट करायचा. आजही तो मला लहान बाळासारखं ट्रीट करतो. आणि तिथून मला खूप चांगली उभारी मिळत गेली, की मला तो खूप मोठा सपोर्ट मिळाला, की ज्या माझ्या छोट्या छोट्या अडचणी होत्या, की ज्या एका स्त्रीच्या असतात, की बाबा जसं मी सांगितलं की मासिक धर्माचे असतील किंवा मग ज्यावेळेस अंघोळीला नेण्यासाठी असतील, अंघोळ घालण्यासाठी असतील, या खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्या खूप महत्त्वाच्या असतात. आणि तिथे मला भावाचा, आईचा खूप छान सपोर्ट मिळाला आणि तिथून खूप जास्त अजून उभारी मिळाली. कारण अशा सिच्युएशनमध्ये तुमच्या घरच्यांची साथ असणं खूप जास्त गरजेचं आहे. की तुम्ही तुमची विल पॉवर खूप स्ट्रॉंग आहे, तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात, या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. पण ज्यावेळेस तुम्ही परावलंबी आहात असा जर विचार तुमच्या मनात येतो, तर त्यावेळेस तुमच्या घरच्यांची साथ मिळणं गरजेचं आहे. आणि ती मला मिळत गेली आणि त्याच्यामुळे अजूनच मला खूप छान वाटत गेलं, की अजून माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट वगैरे होत गेली. आणि घरच्यांची, शिवाय ऑफिसचे जे माझे सहकारी आहे त्यांची. आणि मग त्याच्यानंतर कधी कधी असा प्रश्न निर्माण व्हायचा की मी ऑफिसला जाते, तर त्यावेळेस रिक्षा कुठून करायची, कारण ऑफिसला जाणार कसं. रिक्षा करायची, तर रिक्षावालेसुद्धा जे काका होते तर ते सुद्धा खूप छान मिळाले. माझं एक वाक्य आहे की म्हणजे मला नेहमी या गोष्टीवर खूप विश्वास आहे, की आपण जसा विचार करतो ना, तर तसं आपल्या सभोवताली आपले ते लोक आपल्या भोवती जमावत असतात. आपण पॉझिटिव्ह विचार केला की पॉझिटिव्हच, आणि नकारार्थी केला तर नकारार्थी लोक जमावतात. हा माझा वैयक्तिक विचार आहे आणि अनुभव आहे. तर कुठेतरी आपण तो पॉझिटिव्ह विचार असल्यामुळे तशी लोक मला जोडत गेली आणि त्याच्यामुळे मला खूप छान सपोर्ट मिळत गेला. आणि असा माझा प्रवास सुरू झाला की आणि आज तुम्हाला सांगते की आज मी जिथे मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की ह्या चालू शकणार नाही आणि यांना व्हीलचेअरवरच राहावं लागणार आहे, एक व्हीलचेअर घेऊन द्या वगैरे, तिथे आज हा पूर्ण प्रवासात हे करत असताना आज मी 70-80% व्यवस्थित झालेले आहे. आणि आज मी कॅलिबर लावून उभी राहते, त्याच्यानंतर थोडा सपोर्ट दिला की उभी राहते, थोडंसं कॅलिबर लावून चालते. मला जे माझे मुवमेंट होते की मला पालथंसुद्धा पडता येत नव्हतं, तर मला आता पालथं वगैरे पडतं. या खूप छोट्या अगदी छोट्या गोष्टी आहेत, तर त्या मी ऑब्झर्व केल्या की त्या फिजिओनी आणि कुठेतरी माझ्या घरच्यांच्या सगळ्यांच्या सपोर्टनी, माझ्या आत्मविश्वासनी त्या खूप व्यवस्थित होत गेल्या. आणि त्याच दरम्यान मी आत्ता ज्यावेळेस ऑफिस जॉईन केलं, तर मला माझे पूर्वीचे दिवस आठवायला लागले की आपण किती अदर ॲक्टिव्हिटीज करायचो, हे करायचो. पण माझ्या घरच्यांनी मला तिथे सुद्धा सपोर्ट केला, की मी भावाला सांगितले की मला असं करायचं आहे, तर तो बोलला तू का करू शकत नाही. आणि मला परत ते वाक्य आठवलं की मला आतून काही झालेलं नाही आहे, माझा आत्मविश्वास, माझं ते चैतन्य, ते जिवंत झालं आहे, ते माझ्या शरीराला झालेलं आहे, मग आपण का करू शकत नाही. आयुष्य आहे ना, तर त्याच्यात खूप अशा संकटं येतात, खूप वादळं येतात, पण आपण त्याच्यात किती खंबीर उभं राहतो ना, याला खूप जास्त महत्त्व आहे. आणि त्यातमध्ये जी आपली घरच्यांची, आपल्या आजूबाजूच्या लोकांची, जी सगळ्यांची साथ मिळते ना, तीसुद्धा खूप जास्त महत्त्वाची. कारण तुम्ही एकटे काहीच करू शकत नाही, तुम्हाला मागून तुम्हाला मॉरली सपोर्ट करणारे सुद्धा पाहिजे. आणि माझ्या नशिबाने म्हणा, माझ्या काय म्हणूया की एक छान सपोर्टर्स मला मिळाले. आणि तिथून पुढे माझा परत पहिल्यासारखा प्रवास सुरू झाला की नाही, आणि मला आता खूप छान उभारी आली की नाही मी आता करू शकते, अशा अवस्थेतसुद्धा करू शकते, मी उभी राहू शकते, ही जिद्द मला आली. सरते शेवटी जाताना मी एकच सांगते की ज्यावेळेस मी समाजात बघते की ज्यांना जन्मजातच अपंगत्व आलेले आहे, ती लोकंसुद्धा किती उमेदीने जगतात, की कुठेही त्यांच्यातली जी आत्मविश्वास आहे तो कुठेच डगमगत नाही, खूप उमेदीने जगतात आणि सगळी कामं त्यांचा एन्जॉय जे आयुष्य त्यांचं आहे ते किती साजरं करतात. आणि त्यांच्याकडे बघून खरंच मलासुद्धा खूप प्रेरणा मिळते की अरे
त्यांना तर जन्मजात आहे. आपण तर आत्तापर्यंतचं आयुष्य खूप छान जगलो ना, आणि आत्ता हे एवढंसं दुखणं आलं आहे त्याच्यामुळे मग आपण हतबल व्हायचं का? तर नाही, आपण सुद्धा तेवढ्याच जिद्दीने उभं राहायचं, तेवढ्याच जिद्दीने छान आयुष्याला अजून सुंदर करायचं. आणि सरतेशेवटी एकच सांगते की आपण किती पॉझिटिव्हली बघतो आयुष्याकडे ना, ह्यावर सगळं डिपेंड आहे. की तुमची जी बघण्याचा दृष्टिकोन आहे ना, तो बदलायला हवा. आणि तो जर बदलला ना, तर आयुष्य खरंच खूप सुंदर आहे. म्हणूनच की जीवन हे कसं जगावं, जीवन हे कसं जगावं, कणत कणत की गाणं म्हणत आपणच आपलं ठरवावं. जीवन हे कसं जगावं, कणत कणत की गाणं म्हणत आपणच आपलं ठरवावं. ग्लास अर्धा भरला आहे, ग्लास अर्धा भरला आहे, तो अर्धा भरला आहे की अर्धा सरला आहे, हे आपणच आपलं ठरवावं. जीवन हे कसं जगावं, कणत कणत की गाणं म्हणत आपणच आपलं ठरवावं. धन्यवाद.